आज आपण 11वी सायन्समधील मॅथ्स 2 मधला एक इम्पॉर्टंट टॉपिक, इम्पॉर्टंट लेसन दॅट इज द कॉम्प्लेक्स नंबर. हा कॉम्प्लेक्स नंबर कसा तयार झाला ते पहिलं बघूया. बरोबर, पहा इकडं आपण स्क्वेअर रूट माहिती आहे आपल्याला. व्हॉट इज द स्क्वेअर रूट ऑफ 4 प्लस ऑर मायनस 2? व्हॉट इज द स्क्वेअर रूट ऑफ 9 प्लस ऑर मायनस 3? स्क्वेअर रूट ऑफ 16 प्लस ऑर मायनस 4. म्हणजे बघा 4चं स्क्वेअर रूट 2 असेल तर 2चा स्क्वेअर काय होतो? 4 होतो. मायनस 2चा स्क्वेअर सुद्धा 4 होतो. म्हणजे स्क्वेअर रूट 2 रूट असतात. 9चा स्क्वेअर रूट प्लस ऑर मायनस 3 म्हणजे 3चा स्क्वेअर सुद्धा 9 होतो, मायनस 3चा स्क्वेअर सुद्धा 9 होतो. 16चा स्क्वेअर रूट प्लस ऑर मायनस 4. याचा अर्थ काय? याचं स्क्वेअर रूट हे असेल तर याचा स्क्वेअर हा असला पाहिजे. बरोबर. 4चा स्क्वेअर 16 येतोय, मायनस 4चा स्क्वेअर सुद्धा 16 येतो. आता नवीन आपण बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय प्रॉब्लेम तयार झाला तो. आपण मायनस 4चं स्क्वेअर रूट सांगता का? नाही सांगू शकत. का? समजा एखादा म्हणेल मायनस स्क्वेअरचं मायनस 4चा स्क्वेअर रूट मायनस 2 आला, मग मायनस 2चा स्क्वेअर मायनस 4 येतोय का? नाही येत. समजा एखादा काय म्हणेल प्लस 2 घेऊया, मग प्लस 2चा स्क्वेअर मायनस 4 येतोय का? नाही. म्हणजे निगेटिव्ह संख्येचं स्क्वेअर रूट तुम्हाला काढता येत नाही. बघा, मायनस 9चं स्क्वेअर रूट काढता येणार नाही, मायनस 16चं स्क्वेअर रूट सुद्धा सांगता येत नाही. म्हणजे निगेटिव्ह संख्येचं स्क्वेअर रूट सांगता येत नाही. म्हणजे इट इज नॉट रिअल. इट इज नॉट रिअल. मग त्यांनी अशी आयडिया काढली की बघा मायनस 16 घेतला आणि मायनस चिन्हाबद्दल आय स्क्वेअर मांडलं. सपोज आय स्क्वेअर आणि 16 घेतला, दॅट इज प्लस ऑर मायनस 4i. आणि ह्याला म्हणायचं कॉम्प्लेक्स नंबर. काय म्हणलं बघा, निगेटिव्ह संख्येचं स्क्वेअर रूट निघत नाही. सो टेक मायनस 1 इज इक्वल टू आय स्क्वेअर. म्हणजेच आय स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 1 म्हणजेच आय इज इक्वल टू रूट मायनस 1. आयच्या व्हॅल्यू अर्थ कळाला. जिथं जिथं मायनस साइन स्क्वेअर रूट मध्ये तिथं तिथं आपण काय ठरतो, निगेटिव्ह संख्येचं स्क्वेअर रूट्स काढता येत नाही, म्हणून निगेटिव्ह संख्येबद्दल मायनस 1 मानलं. सो आय स्क्वेअर म्हणजे मायनस 1 म्हणजे आय इज इक्वल टू रूट मायनस 1. म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर कुठं झाला? ज्याची व्हॅल्यू रिअल मध्ये काढता येत नाही ती आपण इमॅजिनरी सांगतो. आणि मग कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय हे तयार झालं. बघा, कॉम्प्लेक्स नंबर. आता कॉम्प्लेक्स नंबर इज डिनोटेड बाय झेड. जसे आपण व्हेलॉसिटीला व्ही मानतो, ऍक्सिलरेशनला ए मानतो, अँग्युलर व्हेलॉसिटीला ओमेगा मानतो, फोर्सला एफ मानतो, हे नोटेशन आहे. तसं कॉम्प्लेक्स नंबर डिनोट करण्यासाठी झेड वापरतात. झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी. बेसिक सगळं समजून घ्या. झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी अँड ए अँड बी बिलॉंग टू आर. ए आणि बी काय आहेत? रिअल नंबर आहेत. म्हणून ए प्लस आय बी आणि रिअल नंबर म्हणजे नेमके कुठले? जे आपण रेग्युलर फर्स्ट स्टँडर्ड पासून 11th पर्यंत जे नंबर वापरले द्या रिअल नंबर. रिअल नंबर म्हणजे कशा बघा. फॉर एक्झाम्पल बघा, पहिले नॅचरल नंबर घेतला 1 2 3 4 5 डॉट डॉट डॉट. ह्याला काय म्हणतो आपण? नॅचरल नंबर. आणि हे नॅचरल नंबर तुम्हाला सगळीकडे शिकवलाय. एखाद्या पिक्चर मध्ये तर नॅचरल नंबर माहिती व्हावा म्हणून त्याच्यावर गाणं वापरलं त्यांनी. काय वापरलं? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. काय सांगितलं त्यांनी? काय शिकवलं? सेट ऑफ नॅचरल नंबर शिकवला. 1 2 3 4 5. हे काय शिकवलं तुम्हाला? सेट ऑफ नॅचरल नंबर. नॅचरल नंबर इज रिअल नंबर. त्यानंतर आपण होल नंबर शिकलो. होल नंबर म्हणजे नॅचरल नंबर मध्ये 0 ऍड केला. 0 1 2 3 4 डॉट डॉट डॉट. याला काय म्हणतो आपण? होल नंबर. राईट. म्हणजे होल नंबर इज अ रिअल नंबर. त्यानंतर आपण इंटिजर घेतले. इंटिजर म्हणजे काय? 0 1 2 3 डॉट 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 मायनस 1 मायनस 2 मायनस 3 डॉट डॉट डॉट. याला सुद्धा काय म्हणतो आपण? रिअल. रिअल नंबर म्हणजे नॅचरल नंबर असतील, होल नंबर असतील, इंटिजर असतील, त्याला सुद्धा आपण काय म्हणतो? इट इज अ रिअल नंबर. दुसरं बघा, अजून रिअल नंबर कुठले वापरले? रॅशनल नंबर. काय म्हणतो बघा? रॅशनल नंबर.
दॅट इज क्यू म्हणजे पी अपॉन क्यू अँड पी अँड क्यू बिलॉंग टू आय म्हणजे पी अपॉन क्यू या स्वरूपात तो नंबर लिहिला पण पी आणि क्यू काय पाहिजे इंटिजर पाहिजे इंटिजर म्हणजे 0 1 2 3 4 -1 -2 -3 हे दॅट इज द इंटिजर आणि पी पण इंटिजर पाहिजे क्यू पण इंटिजर पाहिजे याला काय म्हणतो आपण रॅशनल नंबर काय म्हणतो आपण रॅशनल नंबर सो व्हॉट आर द एक्झाम्पल ऑफ रॅशनल नंबर रॅशनल नंबर समजून घ्या रॅशनल नंबर कसा सांगितला आपण पी अपॉन क्यू अँड पी अँड क्यू बिलॉंग टू आय म्हणजे इंटिजर पाहिजे फॉर एक्झाम्पल बघा 1/2 2/3 5/7 7/8 -1/2 -3/5 हे सुद्धा काय रॅशनल नंबर सुद्धा रिअल नंबरच आहे म्हणजे इव्हन नंबर चालतील ऑड नंबर चालतील इंटिजर चालतील होल नंबर चालतील रॅशनल नंबर चालतील किंवा काही फ्रॅक्शन वापरतो आपण बघा काय फ्रॅक्शन वापरले फ्रॅक्शन म्हणजे माहिती आहे तुम्हाला 1.2 5/6.7 -8.6 these are also real number किंवा 0.1 0.3 किंवा 5.7 they are also रिअल नंबर कळलं रिअल नंबर म्हणजे नॅचरल नंबर असतील होल नंबर असतील इंटिजर असतील रॅशनल असतील इरॅशनल असतील याला काय म्हणतो रिअल नंबर लक्षात आले तर ए आणि बी काय पाहिजे रिअल नंबर म्हणजे कुठल्याही संख्या आपण जे रेग्युलर वापरतो त्या फॉर एक्झाम्पल बघा झेड इज इक्वल टू 2 + 3i इट इज अ कॉम्प्लेक्स नंबर झेड इज इक्वल टू -4 + 7i it is a complex number z is equal to 5 - 4i it is a complex number z is equal to -√2 + 3i it is also complex number z is equal to -5/7 + 8/3i म्हणजे दोन्ही संख्या पॉझिटिव्ह असतील दोन्ही निगेटिव्ह असेल एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह असेल किंवा रॅशनल असेल किंवा इरॅशनल नंबर असेल किंवा फ्रॅक्शन नंबर असेल त्याला आपण काय म्हणतोय कॉम्प्लेक्स नंबर सो कॉम्प्लेक्स नंबर इज डिनोटेड बाय झेड अँड इट इज डिफाइन्ड ॲज झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी आणि ए एंड बी बिलॉंग टू आर आणि ए एंड बी काय पाहिजे तुम्हाला रिअल नंबर पाहिजे लक्षात आलं क्लिअर आता ते पाहिल्यानंतर आपण अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर काय बघायचे आपल्याला अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर अल्जेब्रा म्हणजे काय आपण जसं फर्स्ट स्टँडर्डला 1 2 3 4 5 शिकलो त्यानंतर त्याची ऍडिशन कशी करायची सबट्रॅक्शन कशी करायची शिकलो मल्टिप्लिकेशन कशी करायची शिकलो डिव्हिजन कशी करायची शिकलो म्हणजे ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन दीज आर द अल्जेब्रा इन सिमिलर फॅशन इन सिमिलर मॅनर कॉम्प्लेक्स नंबर मध्ये सुद्धा त्याची ऍडिशन कशी करायची बरोबर आणि त्याची सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन कशी करायची ते पाहणार आहे फर्स्ट ऍडिशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर काय बघायचे आपल्याला ऍडिशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर राईट फॉर एक्झाम्पल बघा Z1 इज इक्वल टू a प्लस आय बी अँड Z2 इज इक्वल टू c प्लस आय डी बरोबर ते कॉम्प्लेक्स नंबर आहे याला म्हणायचं रिअल पार्ट त्याला म्हणायचं इमॅजिनरी पार्ट सी ला रिअल पार्ट डी ला इमॅजिनरी पार्ट म्हणायचं राईट सो ऍडिशन इज डिनोटेड बाय Z1 प्लस Z2 आता ऍडिशन करताना काय करायचं रिअलची ऍडिशन घ्यायची a प्लस सी प्लस आय आणि इमॅजिनरीची ऍडिशन घ्यायची b प्लस डी राईट फॉर एक्झाम्पल बघा एक एक्झाम्पल घेऊन दाखवतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल फॉर एक्झाम्पल suppose Z1 is equal to 2 plus 3i and Z2 is equal to 4 plus 5i. So addition is denoted by Z1 plus Z2. आता addition कशी करायची बघा ह्याचा रिअल नंबर 2 आहे इमॅजिनरी नंबर 3 आहे रिअल नंबर 4 आहे इमॅजिनरी नंबर 5 आहे सो addition कशी करतो रिअलची addition करायची 2 plus 4 प्लस i कॉमन काढायचा and 3 plus 5 that is 2 plus 4 6 and 3 plus 5 8 I
दिस इज द ऍडिशन. ऍडिशन लक्षात आले करता की Z1 पहिला कॉम्प्लेक्स नंबर आहे, Z2 दुसरा कॉम्प्लेक्स नंबर आहे. तर ऍडिशन इज डिनोटेड बाय Z1 प्लस Z2. आणि कशी ऍडिशन केली? रिअल रिअल. रिअल म्हणजे ज्याच्यात आय नाही तो रिअल आणि ज्याच्यात आय आहे तो इमॅजिनरी. सो Z1 प्लस Z2 2 प्लस 4 ची ऍडिशन केली प्लस आय आणि 3 प्लस 5. त्याला काय म्हणायचं? ऍडिशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. नक्की लक्षात राहिलं. आता आपण सेकंड सबस्ट्रॅक्शन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर काय बघायचे आपल्याला? सबस्ट्रॅक्शन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. CN म्हणजेच कॉम्प्लेक्स नंबर. आता कॉम्प्लेक्स नंबर कसे सांगतो बघा. Z1 एक घेतला, सपोज 2 प्लस 3i. दिस इज द फर्स्ट कॉम्प्लेक्स नंबर. Z2 इज इक्वल टू 4 प्लस 6i. दिस इज द सेकंड कॉम्प्लेक्स नंबर. आता आपल्याला Z1 मायनस Z2 पण करून दाखवतो आणि Z2 मायनस Z1 पण दाखवतो. बघा Z1 मायनस Z2 म्हणजे याच्या रिअल मधून याचा रिअल मायनस करा. 2 मायनस 4 प्लस आय 3 मायनस 6. काय केलं बघा? Z1 मधून Z2 मायनस केला म्हणून झेडच्या रिअल पार्ट मधून Z1 च्या रिअल पार्ट मधून Z2 चा रिअल पार्ट मायनस केला. 2 मायनस 4 प्लस आय 3 मायनस 6. राईट. अँड 2 मायनस 4 मायनस 2 प्लस 3 मायनस 6 मायनस 3 म्हणजे मायनस 3i. सबस्ट्रॅक्शन लक्षात आली? 2 मायनस 4 मायनस 2 अँड 3 मायनस 6 मायनस 3 म्हणजे Z1 मायनस Z2 काय झाला? मायनस 2 मायनस 3i. आता Z2 मायनस Z1 करायचे आहे म्हणजे याच्यातनं हे मायनस करायचं म्हणजे काय होणार? 4 मायनस 2 प्लस आय इन ब्रॅकेट 6 मायनस 3 बरोबर. आणि 4 मायनस 2 2 प्लस 6 मायनस 3 3i. लक्षात आलं? सबस्ट्रॅक्शन म्हणजे काय केली? रिअल रिअलची सबस्ट्रॅक्शन प्लस इमॅजिनरीची सबस्ट्रॅक्शन. म्हणजे Z1 मायनस Z2 करताना 2 मायनस 4 प्लस आय 3 मायनस 6 आणि Z2 मधून Z1 मायनस करताना 4 मायनस 2 प्लस आय 6 मायनस 3. लक्षात आलं? त्यानंतर आता बघा आपल्याला बघायचे मल्टिप्लिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. काय बघायचे आपल्याला? थर्ड पॉइंट मल्टिप्लिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. आता मल्टिप्लिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर जशी रेग्युलर कशी मल्टिप्लिकेशन करतो तसंच. फॉर एक्झाम्पल बघा Z1 इज इक्वल टू A प्लस IB, Z2 is equal to C plus ID. Multiplication is denoted by Z1 into Z2. म्हणजे काय होणार? A plus IB आणि अनदर ब्रॅकेट मध्ये C plus ID. आणि इथं काय आपण जसे रेग्युलर ब्रॅकेट सोडवतो तसे सोडवायचे. फक्त काय लक्षात ठेवायचं? I स्क्वेअर आला की -1 घ्यायचा हे विसरायचं नाही कारण तोच कॉम्प्लेक्स नंबर मध्ये शिकवलाय बघा. A into C AC प्लस A into ID IAD प्लस I into BC IBC प्लस I into I स्क्वेअर B into D BD. पण I स्क्वेअर बद्दल काय ठेवायचा? मायनस. सो AC प्लस I कॉमन काढला AD प्लस BC आणि I स्क्वेअर म्हणजे -1 इंटू BD. आता रिअल पार्ट एकत्र आणा. AC मायनस BD प्लस I. रिअल म्हणजे ज्याच्यात आय नाही तो रिअल आणि ज्याच्यात आय आहे तो इमॅजिनरी. सो AC मायनस BD प्लस I इन ब्रॅकेट AD प्लस BC. आता इथं आल्यानंतर प्रत्येकच वेळेस असा ब्रॅकेट सोडवलं पाहिजे असं काय बदलत नाही. तुम्हाला हे डायरेक्ट पण लिहिता येतं. बघा असं लिहिल्यानंतर ह्या 2 स्टेप स्किप करून या स्टेपला येता येतं. पण कसं आलं बघा बरं? AC मायनस BD म्हणजे काय केलं? रिअलची मल्टिप्लिकेशन केली मायनस इमॅजिनरीची मल्टिप्लिकेशन केली प्लस I पहिल्याचा रिअल दुसऱ्याचा रिअल इमॅजिनरी म्हणजेच AD प्लस पहिल्याचा इमॅजिनरी दुसऱ्याचा रिअल
नक्की कळलं? काय केलं बघा मल्टिप्लिकेशन. ही अशी ही रेग्युलर मेथड आहेच, पण यानं काय होतं, वेळ जातो. मग कमी वेळेत करायचं असेल तर ही डायरेक्ट मेथड वापरायची. बघा दोन्ही मेथड मी एक्झाम्पल घेऊन दाखवतो. फॉर एक्झाम्पल बघा, सपोज Z1 इज इक्वल टू 2 + 3i and Z2 इज इक्वल टू 4 + 5i. बरोबर. आणि रेग्युलर दोन मेथड दाखवतो, Z1 इंटू Z2 म्हणजेच 2 + 3i and 4 + 5i. रेग्युलर पहिले ब्रॅकेट सोडवून दाखवतो. ब्रॅकेट सोडवताना फक्त एकच लक्षात ठेवायचं, i² आला की काय करायचं, -1 ठेवायचं. हे शेवटपर्यंत पूर्ण कॉम्प्लेक्स नंबर संपत नाही तोपर्यंत लक्षात ठेवा. काय, i² आला की -1. लक्षात आलं, i आहे. बरोबर. आता बघा ब्रॅकेट कसं सोडवतो आपण. 2 × 4, 2 4 जा 8 प्लस 2 5 जा बरोबर 10 i प्लस 3i × 4, 4 3 12i प्लस 3 5 जा 15 i × i i². बघा काय केलं, पुन्हा एकदा ब्रॅकेट कसं सोडवले बघा. 2 4 जा 8 प्लस 2 5 जा 10 आणि हा i प्लस म्हणजे रिअल रिअल प्लस रिअल इमॅजिनरी. आता बघा 3i × 4, 4 3 12i आणि 3 5 जा 15 i × i i² आणि i² आला काय करायचं, -1 ठेवायचं. ते विसरायचं नाही शेवटपर्यंत. 8 प्लस 10i + 12i 22i आणि i² म्हणजे -1 म्हणजे -15. राईट. आता ज्याच्यात i नाही तो एकत्र आणा. 8 - 15 बरोबर प्लस 22i बरोबर. आणि 8 - 15i, 15 मधनं 8 गेले 7 आणि मोठ्या संख्येचा साइन प्लस 22i. कसा आला कळाला का बघा. ब्रॅकेट सोडवलं म्हणजे किती स्टेप केल्या, 1 2 3 4 आणि 5th स्टेजला तुमचं डायरेक्ट आन्सर आला. आपल्याला ह्या व्हॅल्यू डायरेक्ट सुद्धा करता येतात. कशी डायरेक्ट सोडवतोय बघा इथं. Z1 × Z2 म्हणजे कुठलं, 2 + 3i आणि 4 + 5i. काय करायचे बघा, डायरेक्ट सोडवताना काय काळजी घ्यायची बघा. पहिल्याचा रिअल 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 बरोबर 2 4 जा 8 मायनस इमॅजिनरी इमॅजिनरी 3 5 जा 15 रिअल रिअल मायनस इमॅजिनरी इमॅजिनरी 8 - 15. बघा आलं का नाही, बरोबर प्लस i. आणि इथं काय करायचंय, पहिल्याचा रिअल दुसऱ्याचा इमॅजिनरी 2 5 जा 10 प्लस पहिल्याचा इमॅजिनरी दुसऱ्याचा रिअल 3 4 जा 12 आणि 8 - 15 -7 आणि 10 + 12 22i. काय केलं बघा बरं नीट. डायरेक्ट कसं केलं का ना, पुन्हा एकदा बघा. रिअल रिअल 2 4 जा 8 मायनस इमॅजिनरी i घ्यायचा नाही, 2 4 जा 8 मायनस चिन्ह द्यायचं आणि 3 5 जा 15 प्लस i. आता बघा पहिल्याचा रिअल दुसऱ्याचा इमॅजिनरी 2 5 जा 10 प्लस पहिल्याचा इमॅजिनरी दुसऱ्याचा रिअल 12. काय केलं कळलं. पुन्हा एकदा बघा, अजून एखादा एक्झाम्पल मल्टिप्लिकेशनचं घेऊन दाखवतो डायरेक्ट. हो का, 4 + i आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये 3 + 2i. इथं डायरेक्ट पाहिजे तर ब्रॅकेट लिहा. पहिला ब्रॅकेट i, दुसरा ब्रॅकेट, इथं मायनस लिहायचं, इथं प्लस लिहायचं. काय केलं, पहिला ब्रॅकेट मायनस लिहायचं प्लस i प्लस. आता काय करायचं, रिअल रिअल 4 3 जा 12 मायनस 1 2 जा 2 प्लस i. पहिल्याचा रिअल दुसऱ्याचा इमॅजिनरी 4 2 जा 8 आणि 1 3 जा 3 12 - 2 10 प्लस 8 + 3 11i.
नक्की लक्षात राहिलं. मल्टिप्लिकेशन कळाली कशी लिहायची? रियल रियल मायनस इमॅजिनरी इमॅजिनरी प्लस आय. पहिल्याचा रियल दुसऱ्याचा इमॅजिनरी 4 2 चा 8 प्लस पहिल्याचा इमॅजिनरी दुसऱ्याचा रियल आणि मग 12 - 2 10 आणि 8 + 3 11 हे माहितीच आहे तुम्हाला. मल्टिप्लिकेशन लक्षात आले. दोन्ही मेथड वापरा. ज्याला हे वाटले हे किंवा ब्रॅकेट सुरू वाटले तरी चालतील. राईट. आता आपल्याला काय बघायचं आहे नेक्स्ट. पहिलं डिव्हिजन बघण्याच्या अगोदर तुम्हाला कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट माहिती असणं गरजेचं आहे. बघा व्हॉट इज कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट. आपल्याला काय बघायचं? कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट किंवा कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट म्हणा किंवा कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. आता सपोज इफ झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी. पहिली थेरी समजून घ्या. झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी इज अ complex number, then complex conjugate is denoted by z bar. जसं z कॉम्प्लेक्स नंबर आहे तसं कॉन्जुगेट हा कशाने दाखवतात? z बार. आणि काय करायचं? इट इज डिफाइन्ड ॲज a - ib. म्हणजे काय फरक आला बघा. z इज इक्वल टू a प्लस ib. z बार म्हणजे काय? a - ib. म्हणजे काय केलं? इमॅजिनरीचं साइन बदललं फक्त. इमॅजिनरी प्लस आला मायनस लिहा, मायनस आला प्लस लिहा. नक्की कळालं? अतिशय आहे. बघा रिअल पार्टचं साइन बदललं नाही. फॉर एक्झाम्पल घेऊन दाखवतो म्हणजे तुम्हाला कळेल. बघा काही नंबर घेऊन दाखवतो आणि त्याचे कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट पण लिहून दाखवतो. हा झेड आहे आणि हा झेड बार म्हणजे कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट. नक्की कळलं? बघा 2 + 3 आहे. याचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट काय? 2 - 3 आहे. बघा 2 रिअल पार्ट आहे, 3 आहे इमॅजिनरी पार्ट आहे. रिअल पार्टचं साइन बदलायचं नाही. 3 आहे प्लस आहे की नाही? इथं मायनस आहे. आता बघा -4 - 5 आहे. -4 तसाच ठेवा. रिअल पार्टचं साइन बदलायचं नाही. -5 व्हायचं +5 आहे. काय केलं? फक्त इमॅजिनरीचं साइन बदलायचं. नेक्स्ट बघा 3 + 6 आहे. ओके. ह्याचं एक कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट 3 - 6 आहे. म्हणजे कशाचं साइन बदललं? इमॅजिनरीचं. अजून एक एक्झाम्पल घेऊन घ्या. सपोज हे कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि हा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट आहे. कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट आहे. आता इथं बघा 4 आहे. 4 चा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट काय वाटतं तुम्हाला? मायनस वाटते की नाही? वाटते की नाही? मायनस नाही, कारण हा 4 हा 4च राहतो. आय आहे का याच्यात? नाही. -6 घेतला तर त्याचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट -6. इमॅजिनरीचं साइन बदलायचं आहे, रिअलचं नाही. 4 म्हणजे काय झाला तो? 4 + 0 आहे. -6 म्हणजे काय झाला? -6 + 0 आहे. आता याच्यात रिअल पार्टच आहे, फक्त इमॅजिनरी पार्ट आहे का? नाही. म्हणून बघा 6 आहे घेतला त्याचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट -6 आहे. -3 आहे घेतला +3 आहे. 5 घेतला 5. 7 घेतला 7. -6 घेतला -6. राईट. हे 5 7 -6 आय आहे का? नाही. आय आलं तर साइन बदलायचं. 6 आयचा -6 आहे, -3 आयचा +3 आहे. 5चं 5, 7चं 7, -6चं -6. कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट लक्षात आला? कसं सांगतोय कळाला? तिची सोपी गोष्ट आहे. आणि त्यातनं डाऊट आला की मला फोन करायचा. डाऊट आला का नाही कधी फोन करा. आता बघा आपल्याला बघूया पहिले डिव्हिजन बघू आणि डिव्हिजन नंतर मग आपण जरा थांबू. काय ना एकाच दिवशी शिकवलं की मग तुमच्या डोक्याच्या वरनं जाईल. काय करायचं? थोडं रेस्ट घ्या. डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर.
डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. हा, आता पण ते ऐकताना अजून एक लक्षात ठेवा, आपल्याला पुढचा व्हिडिओ येणार आहे लगेच, आणि पुढचा व्हिडिओ पाहिजे असेल तर काय करायला लागणार, लाईक आणि कमेंट्स करायचे आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. हो का, तुम्ही सबस्क्राईब केलं मलाही व्हिडिओ काढण्याला इंटरेस्ट येईल. तुम्ही सबस्क्राईब करा, अजून तुमच्या मित्रांना सांगा. फक्त काय करायचं, बघायचे तर बघतोच आपण, बरोबर. तुम्हाला फिजिक्सचे व्हिडिओ येतील, केमिस्ट्रीचे येतील, मॅथ्सचे पण व्हिडिओ येतील. आणि त्यासाठी काहीच करायचं नाही, लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट्स, एवढं 3च गोष्टी लक्षात ठेवायच्या. बघा, बस लेक्चर एंड होस तोपर्यंत काय करायचं, सबस्क्राईब करायचे. पाहिजे सपोज Z1 इज इक्वल टू A प्लस IB, Z2 is equal to C plus ID. These are two complex number. Then division is denoted by Z1 upon Z2. That is A plus IB upon C plus ID. आता डिव्हिजन करतोय म्हणजे काय, पहिलं ते राईट करून घ्यायचा. A plus IB upon C plus ID into डिव्हिजन करायची म्हणजे कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट न मल्टिप्लाय डिवाइड करायचं. C प्लस ID चा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट C मायनस ID आणि C मायनस ID. नक्की कळालं. आणि मग नेहमीप्रमाणे या दोघांची ब्रॅकेटची मल्टिप्लिकेशन करायची. कशी, A प्लस IB इंटू C मायनस ID आपण याची मल्टिप्लिकेशन C प्लस ID आणि C मायनस ID. आणि मल्टिप्लिकेशन कशी केली आपण, रेग्युलर करतो तशीच. मग अशी ब्रॅकेट कसे मल्टिप्लिकेशन सोडवले बघा. A इंटू C AC म्हणजे रिअल रिअल, बघा इथं मायनस इथं प्लस. कसा केला बघा, रिअल रिअल AC मायनस इमॅजिनरी इमॅजिनरी B इंटू मायनस D मायनस BD म्हणजे हा मायनस मायनस प्लस. रिअल रिअल मायनस इमॅजिनरी इमॅजिनरी प्लस I, पहिल्याचा रिअल दुसऱ्याचा इमॅजिनरी मायनस AD, बरोबर. आणि पहिल्याचा इमॅजिनरी दुसऱ्याचा रिअल BC, राईट. आणि इथं बघा आपण 10वीला फॉर्म्युला वापरला होता बघा. काय फॉर्म्युला वापरला, A मायनस B असेल आणि A प्लस B असेल, म्हणजे एकदा प्लस एकदा मायनस असेल तर काय लिहितो आपण, A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर. सेम फॉर्म, C प्लस ID C मायनस ID, C स्क्वेअर मायनस I स्क्वेअर B स्क्वेअर, राईट. आणि I स्क्वेअर म्हणजे -1, हे विसरायचं नाही. ओके. आता बघा AC प्लस BD प्लस I मायनस AD प्लस BC आपण C स्क्वेअर तसाच, I स्क्वेअर म्हणजे -1, हे मायनस प्लस इंटू D स्क्वेअर. नक्की कळालं. आता तुम्ही म्हणणार काय एन बिन सीन आम्हाला कशाचं कळणार आहे, प्रत्यक्ष एक्झाम्पल घेऊन दाखवा मग आम्हाला कळू शकतं. तर काय करूया आपण, प्रत्यक्ष एक्झाम्पल घेऊ ना. मग तुम्हाला वाटतेच ना आपल्याला एक्झाम्पल, एक नाही अनेक एक्झाम्पल आपण घेऊ. पहिले एक एक्झाम्पल घेऊ, राईट. मल्टिप्लिकेशन कशी, डिव्हिजन कशी करतोय बघा. सपोज 2 प्लस 3i आणि 4 प्लस 5i, ह्याची काय करायची आपल्याला, डिव्हिजन करायची. डिव्हिजन करायची म्हणजे काय, पहिलं ते राईट ऍज इट इज राईट करायचं. 2 प्लस 3i आणि 4 प्लस 5i इंटू काय करायचं, डिनॉमिनेटर कुठला आहे, 4 प्लस 5i, त्याचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट काय, 4 मायनस 5i. तो मल्टिप्लाय पण करायचा आणि डिवाइड पण करायचा. काय करायचं बघा, इथं मध्ये प्लस आलं की मायनस घ्यायचं, मायनस आलं की प्लस घ्यायचं, आणि तो ही टर्म इथं आणि इथं म्हणजे न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला यायची. आणि आता बघा रेग्युलर ब्रॅकेट कशी मल्टिप्लाय करतो आपण, प्लस I इथं मायनस इथं प्लस. आता बघा मल्टिप्लिकेशन कशी, रिअल रिअल 4 2 8 मायनस इमॅजिनरी इमॅजिनरी 3 इंटू -5 -15 आणि हे मायनस प्लस 15, राईट. प्लस पहिल्याचा रिअल दुसऱ्याचा इमॅजिनरी 2 इंटू -5
-10 प्लस पहिल्याचा इमॅजिनरी दुसऱ्याचा रिअल 3 4 जा 12 आणि इथं नेहमीप्रमाणे a प्लस बी a मायनस बी 4 चा स्क्वेअर 16 5 चा स्क्वेअर 25 आणि i चा स्क्वेअर i स्क्वेअर राईट. काय डाऊट? आता बघा 8 प्लस 15 23 प्लस -10 प्लस 12 2 i अपॉन 16 i स्क्वेअर म्हणजे मायनस आणि हे मायनस प्लस 25 राईट. 23 प्लस 2i अपॉन 25 प्लस 10 35 35 प्लस 6 41 आणि मग सेपरेट डिवाइड करा 23 अपॉन 41 प्लस 2 अपॉन 41 i दॅट इज द डिव्हिजन. नक्की कळालं डिव्हिजन? आपण नेक्स्ट लेक्चरला बाकी बघणार आहे. तुम्ही मला वाटतं लाईक आणि सबस्क्राईब केलंच असणार आहे. खात्री आहे तुम्ही चांगलं आहे. लाईक आणि सबस्क्राईब फक्त करायचं. थँक्यू व्हेरी मच.